मॉर्निंग. ओम नमः शिवाय. निकिता गीताच्या तुमच्या मैत्रिणींचे खूप खूप स्वागत. आज आहे दीपावलीचा पाडवा आणि का बरं खुश असतात हे मला पण माहिती आहे आणि सर्व मैत्रिणींना पण माहिती आहे. कारण आज आहे पाडवा आणि पाडव्यानंतर आपली होणारी कमाई. कारण दीपावली एवढे कष्ट केलेले आहेत सगळे आणि त्याचं फळ आज भेटणार आहे आपल्याला संध्याकाळी. आणि कुणाला काय काय भेटणार आहे हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मला काय भेटले मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करणार आहे. आणि अगोदर करून घ्यायचं आपल्याला स्वयंपाक. पूजा ही झाली, सगळ्यांची आंघोळी झालेली आहेत. आता नाश्ता राहिलेला आहे. आता लसूण सोलून घ्यायला लागले होते कारण आज आपल्याला बोलवायचे पाहुणे आणि आज बोलायचे ननंदबाईला आणि त्यांचा पूर्ण परिवार आमच्या इथे येणार आहे. ते पण मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला स्वयंपाकाला लागायचे. स्वयंपाकामध्ये मी काय काय रेसिपी करणार आहे हे पण तुमच्याबरोबर शेअर करते, म्हणजे थोडक्यात सांगते. फोन करायचं मला मी त्या आश्रम दररोज मी येतो फॅनचं काय झालं जमलं का रे? हो स्वयंपाकामध्ये आपल्याला करायचे पनीरची भाजी. त्याच्यासाठी आता टोमॅटो हे कट करून घेतलेले आहेत आणि कांदा फ्राय करून घ्यायला लागले. आणि पुलाव पण करायचा आहे. पुलावसाठी तांदूळ भिजत टाकलेत बासमती आणि एक साईडला वरण फोडणी देणं झालेलं आहे. आणि पुलावसाठी कांदा हे तळून घेतलेला आहे. आणि हे पुलावसाठी जे मसाले म्हणजे आपल्याला जे भाज्या करायच्या आता मिक्स त्या भाज्या मॅरिनेट करून ठेवलेल्या आहेत. आणि आता बरीचशी तयारी झालेली आहे आणि थोडंफार आता राहिलं आहे. आता गरमागरम पोळ्या करून घ्यायच्या नंतर यायच्या पुढं. चला आता राहिलेला स्वयंपाक पूर्ण करून घेते आणि दाखवते तुम्हाला. पनीर भुर्जी. पनीर भुर्जी वळका पाहू. पनीर आहे पनीर आहे तर भुर्जी मग आवडत नाही का त्याला? लाडू पडत असन 1000 वेळेस हातातनं. होय. पाण्यात टाकते. ये खाली राघू, ये खाली. चल पिलू, बाहेर जायचंय आपल्याला. चल. कुणाला यायचंय? भूर कुणाला यायचंय? चल बाळा चल. चला बोर जायचे. चला चल ना. ते मम्मी चालली. जाऊ मम्मी चालली तुझी. चल लवकर. चल बाळा. सकाळची 7:30 वाजत आलेली आहेत. आता पाडव्यासाठी मी रेडी झालेली आहे. आता मस्त ओवाळून ते घ्यायचे यांना. तसंच मी ताट करायला लागले होते. बघा आता ही ताट करणार आहे, ओवाळून घेणार आहे. आणि प्रत्येकाच्या घरी गडबड सुरू असणार आहे. आणि साडी कशी वाटायची एकदा मी पूर्ण साडीचा लुक दाखवते. तर अगोदर ताट तयार करून घेते आणि ओवाळून घेते. आणि शेवटी तुम्हाला मी कसा लुक केलेला आहे म्हणजे कशी साडी घातलेली ती एकदा दाखवते. चला आता अगोदर ताट करून घेऊ नंतर ओवाळून घेऊ. छानसं ताट आपलं रेडी करून झालेलं आहे. त्याचबरोबर साईडला टोपी ठेवून घेतली आणि रांगोळी काढून घेतलेली दाखवते मी तुम्हाला. बघा सुंदर अशी रांगोळी काढून घेतलेली आहे. पाट मांडून घेतलेला आहे. आता यांची वाट बघणं सुरू आहे की आता नेमके येतात कधी. बघा रेडी व्हायला लागले. आता येतीलच.
ते मोजले नाही. असं करू का? डॉलर ये डॉलर ये डॉलर. किती सुटायले पैसे? 2, 4, 5, 6. वा वा वा, टाका 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 टाका, सोडा हातात ना अगोदर. थँक्यू. आत्ताच ओन झालेला आहे, भरपूर सारी कॅश भेटलेली आहे. मेहनत जी आपली 8 दिवस झाले चालू आहे, 7-8 दिवस आपण जी मेहनत घेतलेली आहे त्याचं आपलं फळ आहे आणि भरपूर सारे पैसे भेटलेले आहेत. आता शॉपिंग करायला आपण मोकळे आहेत. आता मी आजचा व्हिडिओ इथं संपवते. माझा हा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडला असेल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि एकदा मी माझं लुक दाखवते. कसा वाटायला लागली साडी, कशी वाटायली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय.